आज हायकोर्टाची क्लर्क या पदाची इंग्लिश टायपिंगची परीक्षा आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या केंद्रावर ह्या परीक्षा पार पडत आहेत. नांदेडमधलं हे सेंटर आहे छत्रपती चौकातलं, आणि हे परीक्षा केंद्र आहे. जर बघितलं की ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ वगैरे अशा पद्धतीचं सगळं नाव आहे. आणि त्या अनुषंगाने दिवसभर वेगवेगळ्या बॅचेस ऑनलाईन पद्धतीने हा सगळ्या बॅचेस होत आहेत. पण ह्या सगळ्या परीक्षा होत असताना ऑलरेडी ऑनलाईन परीक्षा घेऊ नका, विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात या सगळ्याला आक्षेप आहे. ही सगळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेली सगळी विद्यार्थी आहेत आणि त्यांचे सुद्धा पेपर सोडवताना मोठ्या प्रमाणात इश्यू आले. त्या संदर्भात बोलूयात. काय नेमका इश्यू आला होता, काय प्रॉब्लेम काय झाला? इश्यू खूप होते. आता त्यापैकी काही इश्यू म्हणले तर एकतर सिस्टम बरोबर काम करत नव्हतं, दुसरं कीबोर्डचा प्रॉब्लेम होता, तिसरं म्हणजे फॉन्ट साईज खूप छोटा होता. एकाच डेस्कटॉपवर एकीकडे आपल्याला बघायचं होतं आणि दुसरीकडे टायपिंग करायची होती, तर बघण्याचा जे फॉन्ट आहे तो एवढा बारीक होता की दिसत नव्हता बरोबर, आणि कीस्ट्रोक पण जास्त होते. त्या कारणास्तव एकतर सगळ्याचं संपूर्ण झाला नाही पॅसेज. दुसरी गोष्ट, ज्याचा झाला, ज्याने सबमिट केले सगळे रेडमध्ये आले, आणि जवळपास 150 पैकी 2 किंवा 3 मुलं फक्त पास झालेत. म्हणजे आमच्या ताबडतोब रिझल्ट दिसू लागला. तर एवढं कमी पास होणं म्हणजे कारण म्हणजे सिस्टम फेल्युअर. आणि दुसरे कीबोर्ड जे आहेत ते एकदम निकृष्ट दर्जाचे कीबोर्ड आहेत. ज्यांचा कुठल्याही प्रकारे जे दबण्याची ज्यांची कॅपॅसिटी आहे ती एकदम खराब झालेली आहे. 7-7, 8-8 वर्षापूर्वीचे कीबोर्ड असतील ते. यांचं सिस्टीम जे अद्ययावत असायला पाहिजे होतं एक्झामशी रिलेटेड ते नाहीये. स्लो आहे. हा, एकदम स्लो आहे, हँग आहे. 50% मुलांचे जे एकाच टाइमला व्हायला पाहिजे होती एक्झाम, ते 50% मुलांची आधी झाली आहे, 50%ची नंतर झाली. त्याच्यामध्ये यांच्या सिस्टीम फेल्युअरमुळं एक्झाम मध्ये हँग होत होती. वैयक्तिक मला प्रॅक्टिस पॅसेज जो मिळतो आधी 2-2.5 मिनिटाचा, तो नाही मिळाला. माझी एक्झाम डायरेक्ट सुरू झाली. त्याच्यामध्ये मी जो कीबोर्ड यांना भांडून यांच्याकडून चेंज करून घेतला, तो सुद्धा अगदी निकृष्ट दर्जाचा होता. डाव्या हाताचं शिफ्ट बटन कम्प्लिटली बंद होतं. हा म्हणजे अक्षरशः मुलांच्या मानसिकतेसोबत छळ करण्यात आलेला आहे. वैयक्तिक माझं एक्झाम मध्ये 75 मार्क असून चांगल्या आत्मविश्वासाने या सेंटरला आलो होतो. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचं हे सेंटर आहे. याच्यामध्ये इथल्या सिस्टीमच्या एकदम फेल्युअरमुळं अख्ख्या पहिल्या दुसऱ्या शिफ्टच्या आणि आता सुटलेल्या थर्ड शिफ्टचे जवळपास 99.99% मुलं फेल झालेले आहेत. माझा रिझल्ट सुद्धा वैयक्तिकरित्या फेल आलेला आहे. माझं लेफ्ट साईडचं शिफ्ट बंद होतं. तुम्ही राईट साईडचं कुठलंही अक्षर त्यामध्ये कॅपिटल करू शकत नाही. यामुळे जवळपास 80 ते 90 पर्यंत चुका आलेल्या आहेत. मॉक टेस्ट मध्ये जवळपास 15-16चं अवरेज होतं. मी मॉक टेस्ट एक स्क्रीनशॉट आहे, शेअर करू शकतो. इथले सगळे प्रत्येकाचे असंच झालेलं आहे. त्यामुळं सदरील आमच्या ज्या या सेंटरवरील विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाला आहे, तो लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयानं आम्हाला आमची एक्झाम पुन्हा देता यावी, रिकंडक्ट करावी अशी आमची मागणी आहे. आणि तुमच्यासोबत काय प्रॉब्लेम आहे? आणि शेवटच्या क्षणाला पेपर ऑफलाईन वरून ऑनलाईन करण्यात आला. म्हणजे पहिले पॅसेज होता ते बघून पेपर टू स्क्रीन होता, आता स्क्रीन टू स्क्रीन केला. आता स्क्रीन टू स्क्रीन केल्यामध्ये त्या छोट्या डेस्कटॉपवर 2 स्क्रीन मावत नव्हत्या. त्यामुळं मुख्य प्रॉब्लेम ते खूप मोठा होता. सर, मी पुण्यावरून आली इथे एक्झाम देण्यासाठी. हो, जिथं ऍड्रेस आहे ना आपला प्रॉपरचा, तिथलं सेंटर दिलेलं आहे. पुण्यावरून आले मी एक्झाम साठी. 6 महिने झालं मागच्या प्रॅक्टिस करते मी. त्यांनी 8-8, 9-9 वर्ष जुने कीबोर्ड ठेवले तिथं. त्यांचं सॉफ्टवेअर ठीक नाहीये, सबमिट होत नाहीये. एक्झाम माझी सगळ्या स्टुडंटच्या 6 मिनिटे लेट झाली आहे माझी स्टार्ट एक्झाम. आणि माझा पॅसेज पूर्ण कव्हर झाला, एक लाईन बाकी आहे फक्त. तर पूर्ण माझा जेव्हा रिझल्ट आला ना, पूर्ण ऑल पॅसेज माझा रेड आहे. आणि किती मार्काचा पेपर होता? 20 मार्क्सचा आहे आणि 10ला पासिंग आहे. वेळ किती दिला? 10 मिनिट वेळ. अगोदर 10 मिनिट वेळ आहे. 10 मिनिट वेळ आहे. हो, 5 मिनिट नाही मागून भेटला, पण नंतर सगळे मुलं थांबले ना, मागे पुढे सगळ्यांची एक्झाम मागे पुढे चालली. आणि हे सेंटर दिलंय, घर आहे इथं, ऍक्च्युली थांबण्याची जागा नाहीये. आणि हे सेंटर बॅन आहे पहिल्यापासून. जीसीसीच्या एक्झामला हे सेंटर बॅन आहे. बीएडच्या पण इथं ऑनलाईन पद्धतीने ज्या काही टीईटीच्या एक्झाम्स असतात बीएडच्या अनुषंगाने, त्यावेळेस सुद्धा हा इश्यू इथे आलेला आहे. आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा तिथे एक्झाम होत आहेत. आणखी काय प्रॉब्लेम आले? कंजेस्टेड एरिया, बसण्यासाठी सीट सुद्धा नाहीयेत सर. एकाला एक लागून सीट आहेत. एका ह्याच्यामध्ये मुलं त्यांनी अक्षरशः हात सुद्धा नाही ठेवतायत. कशी एक्झाम द्यायची?
आता ही सगळी मुलं आहेत, या सगळ्या मुलांचा पेपर झाला ऍक्च्युली, पण यातला कोणी पास झालंय का एक्झाम मध्ये? म्हणजे एवढं सगळं टॅलेंटेड हे सगळे विद्यार्थी आहेत. मला सांगायचं शासनाला मुद्दामून की वेगवेगळ्या जिल्ह्यातून ही सगळी मुलं आलेली आहेत आणि प्रत्येक ही 75 मुलांची बॅच होते. यापैकी एकही मुलगा पास होत नाही. म्हणजे ही पोरं अनेक वर्षापासून प्रॅक्टिस 450 करतायत, मुलं आहेत, अभ्यास सर. करतायत. 450. 450 मुलांचा आज पेपर होऊ घातलाय आणि अक्षरशः एकही मुलगा पास होऊ शकत नाही. मिनिमम 3 ते 4 मुलं पास झाला असं हे सगळे जण सांगतात. त्यामुळं ही परीक्षा परत एकदा कंडक्ट करावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या विद्यार्थ्याच्या वतीने केली जाते. कारण अनेक वर्षांपासून भरती होत नाहीयेत, जागा निघत नाहीत. जागा निघल्या तर अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या ऑनलाईन अडचणी पुढे येतात आणि त्यामुळं हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आता नापास झालेले आहेत. त्यामुळे ही सगळी विद्यार्थी जर बघितली गेली तर म्हणजे हाताश झालीत अक्षरशः. तुम्ही बोलणार आहेत? बोला, कुठून आलात तुम्ही नेमकं? सर माझी फर्स्ट शिफ्टला होती एक्झाम आणि जेव्हा आम्ही मध्ये गेलो तर 10:30ला आम्हाला मध्ये घेतलं. 10चाच टाइम होता पण 10:30ला आम्हाला मध्ये घेतलं. त्यानंतर मग आम्हाला थोडंसं चेक करायला दिलं कीबोर्ड, आणि कीबोर्ड पण खूप जणांचे खराब आले होते. खूप जणांना चेंज पण करून दिले नाही. जे खराब कीबोर्ड होते ते ज्यांनी चेंज करून मागितले तेच खराब कीबोर्ड दुसऱ्यांना दिले. आणि सॉफ्टवेअरचा पण प्रॉब्लेम होता आणि ते स्क्रोल करायला सर आडवं स्क्रोल करायला प्रत्येक लाईनला स्क्रोल करायला लागत आहे. 10 मिनिटाच्या एक्झाममध्ये किती स्क्रोल करावं माणसाने आणि किती टाईप करावं, कारण टाईप करायलाच पूर्ण पॅसेज खूप वेळ लागतोय. त्यामुळे आम्हाला पॅसेज पूर्ण झालेला नाहीये आणि जेवढा झाला तेवढा पूर्ण रेड आलाय. आणि सेंटर अशा जागी आहे सर, इथं बघा एवढा कचरा आहे, खूप जास्त घाण आहे आणि इथं काही सुविधा नाहीये. स्टाफ पण चांगला नाहीये, चांगलं बोलत पण नाहीये ते आणि कोऑपरेट पण करत नाहीये. आम्हाला न्याय हवा आहे सर. आमची एक्झाम झाली पाहिजे. विद्यार्थ्यांची मागणी आहे अक्षरशः की यांनी परत मान्य ही पण परीक्षा झाली केलंय पाहिजे. सर. यांनी मान्य पण केलं की आमचं खराब आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडून साईन सगळ्या मुलांनी सह्या वगैरे घेतल्या. त्यांनी मान्य केलं की आमच्या सॉफ्टवेअर मध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून. हे बघा आम्ही पूर्ण घेतलेलं आहे, सगळ्यांचे सही, नाव, नंबर, त्यांचा स्टॅम्प सगळं. त्याच्यावरच बोलणार आहे मी. बोला सरांकडे द्या. आणखी एक मित्र आहे, कुठून आला दादा तू? मी पुण्यावरून आलो एक्झामसाठी खास करून. माननीय उच्च न्यायालयाची लिपिक पदाची एक्झाम होती. ऑलरेडी आम्ही सर्व विद्यार्थी लेखी एक्झाम पास होऊन इथं आलेलो आहोत. आज त्या एक्झामचा दुसरा टप्पा होता, तो म्हणजे टायपिंग एक्झाम. 10 मिनिटाची एक्झाम होती. आज ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती चौक, पंचशील नगर, नांदेड या सेंटरवरती ही एक्झाम आली. सर्व प्रॉब्लेम आम्ही सर्वांनी फेस केले. ते म्हणजे एकतर जो काही इथं कर्मचारी एक्झाम कंडक्ट करणार आहे त्यांना कुठल्याही गोष्टींचं नियोजन नाही आहे. विद्यार्थ्यांनी एक्झाम कधी चालू केली पाहिजे, कधी बंद केली पाहिजे याची पुरेपूर माहिती त्यांना नाही आहे. प्रशिक्षित नाहीत किंवा त्यांचं व्यवस्थित प्रशिक्षण झालं नाही असं वाटतंय. दुसरी गोष्ट, आम्ही जेव्हा प्रॉब्लेम त्यांच्या लक्षात आणून देतोय त्यांच्याकडनं अरेरावीची भाषा आमच्याकडनं येते. एक्झाम फक्त 10 मिनिटाची आहे, त्या 10 मिनिटात जर अरेरावीची भाषा आली तर आमच्याकडनं ते आमचं मेंटल प्रेशर तिथं आमच्यावरती आलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बैठक व्यवस्था चुकीची आहे. कीबोर्ड एकदम निकृष्ट दर्जाचे आहेत. आम्ही जेव्हा त्यांना कीबोर्ड चेंज करून याची मागणी केली, आमची ती मागणी त्यांनी सरळ सरळ नाकारलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थी 102 नंबरच्या बॅचचे विद्यार्थी आहोत. आम्ही निवेदन केले, लेखी निवेदन केल्याच्यानंतर आमच्याकडे पूर्ण सर्व विद्यार्थ्यांचे नाव, नंबर आणि सीट नंबरनुसार आहे. इथला कोणताही संस्था चालक किंवा संस्थापक पुढे येऊन या गोष्टीवरती बोलण्यासाठी तयार नाहीये. आम्ही सर्व विद्यार्थी इथं आहोत, पोलीस इथं आलेले आहेत. यांनी आम्हाला फक्त इथून काढून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. माननीय उच्च न्यायालयासमोर आमची फक्त एकच मागणी आहे, ती म्हणजे आम्ही सर्वजण, तुम्ही उच्च न्यायालयामध्ये एक्झाम घ्या, आम्ही तिथे येऊन तुमची एक्झाम द्यायला तयार आहेत. आमची आजची या सेंटरला झालेली एक्झाम परत एक्झाम झाली पाहिजे. आम्हाला पुन्हा एक चान्स मिळाला पाहिजे, ही आमची सर्वांची एकमताने मागणी आहे. जर बघितलं गेलं तर विद्यार्थ्यांची मागणी आहे की परत एकदा ही एक्झाम झाली पाहिजे. जर बघितलं गेलं तर हे प्रवेशद्वार आहे, मध्ये जायचं आणि वरती या सगळ्या इमारतीमध्ये हे सेंटर जे आहेत, या सेंटरमध्ये एक्झाम सुरू आहे आणि अक्षरशः विद्यार्थी वाढल्यामुळे पोलिसांचा सुद्धा इथं बंदोबस्त आलाय. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या भागातून, वेगळ्या जिल्ह्यातून इकडे विद्यार्थी आलेत. यापूर्वी सुद्धा याच सेंटरवर ऑनलाईन परीक्षा देण्याचा इश्यू आला होता. त्यानंतर सुद्धा या सेंटरवर परत ऑनलाईन पद्धतीने एक्झाम देण्यात आली. आरोप केला जातोय की तिथं प्रशिक्षित सगळी मुलं नाहीत आणि वेगळ्या ज्या भौतिक सोयीसुविधा असायला पाहिजेत त्या सुविधा सुद्धा नाही आहेत. वेगवेगळ्या भागातून आलेल्या या सगळ्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय. मॅक्झिमम विद्यार्थी ही फेल झाले आहेत. त्यामुळे ही परीक्षा परत व्हावी अशा पद्धतीची मागणी सगळ्या विद्यार्थ्यांमधून होऊ लागली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.